शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरती केलेल्या खालच्या स्तरावरच्या टीकेवरती व्यक्त केली नाराजी. फडणवीस पडळकरांना समज देणार का याची उत्सुकता. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्यावरच्या टीकेनंतर सांगलीमध्ये आज मोर्चा. संभाजीनगरमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. गुन्हा दाखल करण्याची मागणी. श्रीकांत शिंदे हा बाळासाहेबांनी खासदार केलेला पोरगा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा डिवचलं. एकनाथ शिंदेंनी राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्यावं असाही खोचक सल्ला. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामांमध्ये व्यस्त राहणार असतील तर पद सोडावं लागेल. अजित पवारांचा इशारा. पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघांमध्ये काढावेच लागतील अशी ही अट. आम्ही जिवंत आहोत हे आता दाखवावं लागेल. भुजबळांचा जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा. हल्ले होत राहतील पण आपण तुफानातील दिवे असं म्हणत एल्गार. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी नवीन मतदारांची लक्षणीय वाढ. 7 महिन्यामध्ये 14,70,000 मतदारांच्या संख्येमध्ये वाढ. विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 18,80,000 मतांची भर पडली. एका आठवड्यामध्ये खड्डे बुजवा आणि कंत्राटदारांवरती कारवाई करा. हायकोर्टाचे सर्व महानगरपालिकांना आदेश. काही ठराविक रस्त्यांचीच दुरावस्था का होते असाही सवाल. खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची सरकारची कबुली. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनीत वेल्लालगेच्या वडिलांचं हार्ट अटॅकनं निधन. वेल्लालगेनं एका षटकामध्ये 5 षटकार ठोकले. सामना टीव्हीवरती बघत असताना हार्ट अटॅक. मुंबईमध्ये आयफोन स्टोअरच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. आयफोन 17च्या खरेदीसाठी बीकेसी मधल्या स्टोअर बाहेर पहाटेपासून गर्दी. गर्दीमध्ये ग्राहकांमध्ये हाणामारी तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा झुंबड. आणि आजपासून ओला आणि उबरचा प्रवास 1.5 पटीनं महागला. भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैशांवर. मागणी नसलेल्या काळामध्ये भाडं 25% होणार कमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.